आमचा आवाज देवाभाऊपर्यंत पोहोचत नाही म्हणून आज नगारे वाजणार आहे। तिथं ओरडून ओरडून आमचा घसा कोरडा झालाय। अगर लोग समझाने से समझ जाते तो बांसुरी बजाने वाला महाभारत नहीं होने देता। श्रीकृष्ण नीती अंगीकारून 16 तारखेला महाभारत घडविल्याशिवाय पर्याय नाही। समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 74 दिवस पूर्ण झालेत। आज अधिवेशनाचं सभागृह आज तिसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस होता। आजही या विषयावर काही चर्चा झाल्याचं किंवा काही तोडगा काढल्याचं ऐकायला मिळालं नाही। प्रशासनानेही आज काय केलं, काय प्रगती केली, दोनदा विचारणा करूनही काही सांगितले गेलं नाही। आम्ही ठरवल्यानुसार जे आत्मदानाचं आंदोलन सांगितलेलं आहे त्या दृष्टीने आपण पाहताय तयारी पूर्ण झालेली आहे। आजपासून शेतकरी मुक्कामी थांबणार आहेत। आमचा आवाज देवाभाऊपर्यंत पोहोचत नाही म्हणून आज नगारे वाजणार आहे तिथं। आणि आता मला वाटतं बोलून फार झालं। 74 दिवस आम्ही घसा कोरडा ओरडून ओरडून आमचा घसा कोरडा झालाय। आता खऱ्या अर्थानं काहीतरी करून दाखवण्याची वेळ आलेली आहे। 16 तारखेला आम्ही ते करून दाखवू। हे जालना जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यानं पाहिल आणि त्या अगोदरची परिस्थिती आणि त्यानंतरची परिस्थिती याच्यात जमीन आसमानचा फरक राहील। दुपारी पत्रकार परिषद होती। काही पत्रकारांनी मला विचारलं की एवढं सातत्यानं आवाज उठवण्याचं, याचं लावून धरण्याचं, आंदोलन करण्याचं कारण काय? तर त्यांना सांगितलं जसं भगवान श्रीकृष्णाच्या कार्यपद्धतीचं वर्णन करावं तसं अगर लोग समझाने से समझ जाते तो बांसुरी बजाने वाला महाभारत नहीं होने देता। तशाच पद्धतीनं आम्ही गेल्या 74 दिवसापासून विविध मार्गाने साधू संत असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, संत महंत असतील, राजकीय नेते असतील, या सर्वांच्या माध्यमातून त्यांच्या तोंडून आम्ही सगळं सांगण्याचा प्रयत्न केला, विनवण्या केल्या, अर्ज फाटे केले, परंतु ऐकायला तयार नाही। मला वाटतं श्रीकृष्ण नीती अंगीकारून 16 तारखेला महाभारत घडविल्याशिवाय पर्याय नाही। काय असतं, एकदा लढ्यात उतरलो, रणांगणात उतरलो तर काय योग्य काय अयोग्य काही नसतं। त्याच्यात एकच असतं, यश मिळवायचं। मग त्यासाठी जी नीती अवलंबिली जाते त्याच्यातून कुठं नुकसान होतं, कोणाला काय किंमत मोजावी लागते याचं गणित लावायचं नसतं। त्यामुळं येणाऱ्या 16 तारखेचा उगवतीचा सूर्य आमच्या समोर आणि पर्यायानं राज्यासमोर, जिल्ह्यासमोर काय भाडण घेऊन येतो हे आजच सांगणं उचित होणार नाही। त्या रात्रीतून आम्ही रणनीती ठरवू आणि सगळ्या शासन प्रशासनाला झोपेतून जागा करू, हे एवढंच या निमित्तानं सांगतो।